पुंडलीकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की। आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन तुझे भावी। म्हणवोनी पाठी लागतील भूते, येती गिवसीत पाच जणी। ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड या निमित्ता कारण हा। तुका म्हणे काळे चेपेला गळा, मी वेळोवेळा करीतसे। म्हणवोनी पाठी लागतील भूते, येती गिवसीत पाच जणी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून दुःखाची मीमांसा करतात। का जीवाला दुःख भोगावं लागतं? कुठल्याही रोगाचं निदान महत्वाचं असतं, कुठल्याही समस्येचं कारण महत्वाचं। कारण कळाल्यानंतर मग कारणाची निवृत्ती झाली की कार्याची निवृत्ती आपोआपच होते। कारण महत्वाचं आहे। आणि या अभंगात तुकोबारायांनी दुःखाच्या कारणाची मीमांसा केलेली आहे, दुःखाचं कारण सांगितलेलं आहे। आणि मग कारण सांगण्याबरोबर त्या दुःख निवृत्तीचा उपायही अशा प्रकारचा तुकोबारायांनी ध्वनीत स्पष्ट केलेला आहे। दुःखाची समस्या प्राचीन कालापासून आहे आणि यच्च यावत जीव मात्र आलाय। एक शब्द आहे आपल्याकडे, कटू सत्य। जे कडू आहे आणि काय आहे, सत्य। असंच दुःख आहे महाराज, सगळ्यालाच नको वाटतं। माणसालाच नको वाटतं असं नाही, देवादिकांनाही ते नको वाटतं, देवादिकांनाच नको वाटतं असं नाही। पशुपक्ष्यांना, कृमी कीटकांना सुद्धा दुःख नको, दुःख सगळ्याला नको वाटतं। आता कर्माचं स्वातंत्र्य इतराच्या ठिकाणी नसल्यामुळं शास्त्रकारांनी इतराचा फारसा विचार नाही केलेला। मानवामध्ये तरी सगळ्यांना दुःख नको वाटतं। असं थोडीच आहे किंवा प्रपंच करणाऱ्याला दुःख नको वाटतं आणि जे पिंपळावरचे मुंजे त्यांना दुःख व्हावं वाटतं। मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी। त्या कोणी मध्ये मग ख्रिश्चन आले, मुसलमान आले, हिंदू आले, यहुदी आले, पारसी आले, कुठल्याही जातीचे आले, जातीचे नसलेले आले, पक्षाचे आले, कोणीही असो, मानव मात्र दुःखाची अपेक्षा कोणीच नाही करत। दोन अपवाद दिसतात पण तेही वास्तव नाहीत। कुंतीनं एका ठिकाणी प्रार्थना केलेली आहे भगवंताला, विपदस संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो विपदा संतो। ना आमच्यावर आम्हाला सारख्या विपत्त्या येवत। तसे आश्चर्यकारकच अशा प्रकारची ही प्रार्थना आहे। जगात एकमेव अशा प्रकारची ही प्रार्थना आहे की विपत्ती आमच्यावर याव्यात। तुकोबारायांनी इतकं स्पष्ट नाही म्हटलेलं, पण तुका म्हणे करी फकीराचे परी। तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला फकीरासारखं कर, फकीरासारखं। म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही अशा प्रकारचं कर। तशी ही मागणी सुद्धा काय आहे, आश्चर्यकारकच आहे ना। पण त्या मागणीतही दुःख अपेक्षित नाहीच,
काय दुःख अपेक्षित नाही, फकीरासारखं कर म्हणतात लोक, अपेक्षा करतात देवा करता देवा. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. त्याला अज्ञानाची भक्ती का म्हटलंय ज्ञानोबरायांनी काय माहिती, त्या अभंगाचं चिंतन करताना विचार करू. पण ज्ञानाची भक्ती सुद्धा संपत्ती इच्छिती. म्हणजे अज्ञानीत संपत्तीची अपेक्षा करतात असं थोडी आहे. व्यवहारातले ज्ञानीही कशाची अपेक्षा करतात, संपत्तीचीच अपेक्षा करतात. आणि शास्त्रातले ज्ञानी, इकडचे ज्ञानी ते तरी काय करतात, संपत्तीचीच अपेक्षा करतात. मग तुकाराम महाराज फकीरासारखं कर म्हणतात, कारण महाराज सगळी दुःख जीवनतोपी मृतापंच. दरिद्र्याला जीवनाचा आनंद नाही मिळत, मेल्यासारखंच दुःख, मेल्यासारखाच तो असतो. असं असताना तुकोबारांनी कसं म्हटलेलं आहे, त्याचं कारण असं आहे. काय कारण आहे की दुष्काळ असला, तुम्ही दुष्काळापासून सप्ते वाढले. काही नसल्यावर सामान्य माणूस सुद्धा देवाची आठवण करतो. तुकोबारांची अपेक्षा ही आहे की सतत देवाची आपल्याला आठवण राहावी, म्हणून फकीराचे परिकरी, कारण रात्रंदिवस हारी येलवाचे. आणि नामाच्या चिंतनामध्ये दुःखाचा नाश होतो. नामाच्या चिंतनामध्ये आनंदाचा आविर्भाव अंतःकरणामध्ये होतो. चित्त पावले आनंदा, सुख समाधीते सदा, मनता गोविंदा वेळोवेळा वाचेसी. म्हणजे तिथंही दुःखाची मागणी नाही, जरी फकीराचे परिकरी असं म्हटलेलं असलं तरी. पण कुंतीनं मात्र स्पष्ट म्हटलेलं आहे की विपत्ती आमच्यावर, तिथं सुद्धा त्याचा आशय हाच आहे की विपत्ती असली की तुझी आठवण प्रकर्षाने होते, आणि तुझी आठवण झाले रे झाले की आनंदाचा आविर्भाव होतो. दुःख नको सगळ्यांना वाटत. मग का भोगावं लागतं हे दुःख? जर सगळ्यांना दुःख नको वाटतंय, सगळ्यांचे प्रयत्न दुःख नाशा करता असतात, आणि तरीही दुःखाला सगळे हवे असतात, आम्हाला दुःख नको वाटतं. दुःखाचं फार आमच्यावर प्रेम असतं. कोणतं ना कोणतं येतच भेटायला. कधी आध्यात्मिक येतं तर कधी आदिभौतिक. काही नाही उगतच शेजारी कुरपत काढतो. माणसं डोकं धर्म, अहो आमचं काहीच नाही हो, 2 फूट जागा सोडलेली आहे, तरी झालं त्याचं कटकटच राहा. जेव्हा आध्यात्मिक दुःख आहे, आधी भौतिक दुःख आहे, आधी दैविक अशा प्रकारचं दुःख आहे. हे दुःख भोगावंच लागतं. का? जर आम्हाला नको वाटतंय तर हे दुःख असं आमच्यावर अत्याचार का करतं? काय आहे या दुःखाचं कारण? तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात, आणि दुःख जर नको वाटत असेल, प्रामाणिकपणे दुःखाचा अत्यंत अभाव होत असेल तर काय करायला पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन तुझे भावी. दुःखाचं कारण तसं दुःखाचा आश्रय शरीरच आहे. शरीर दुःखाचे कोठार, गोडाव नाही शरीर. आपल्याला शरीर हवं असतं, शरीरावर प्रेम असतं, शरीराचं किती काही कौतुक करतो, दुःख नको वाटतं. आश्चर्य आहे जगामध्ये. काय आश्चर्य आहे त्याच्यातलं? हे आश्चर्य दाखवायचं. फोटो काढावे वाटतात, साबणं लावावे वाटतात, मान मान्यता मिळावी वाटते, चांगलं लोकांना दिसावं वाटतं, आणि दुःख नको वाटतं. म्हणजे अग्नीत घुसून ताप नको वाटतं असं म्हणण्यासारखंच हे आहे. कारण दुःखाचं गोडाऊन शरीरच आहे महाराज. दुःख त्याच वेळेला संपू शकतं ज्या वेळेला शरीराचा आपला संबंध संपतो. शरीराचा संबंध ठेवून दुःख रहित होऊ असं मानणं म्हणजे व्याघात आहे, व्याघात.
शरीर आहे तोपर्यंत दुःख नाही राहत. उपादान आहे दुःखाचं शरीर. म्हटले मग दुःख नको वाटतं तर शरीराचा तरी का बरं संबंध येतो, का आपल्याला शरीर जन्म घ्यावा लागतो, तर त्याचं कारण कर्म आहे. त्यामुळं दुःख नको वाटत असेल तर शरीराचा संबंध सुटला पाहिजे, आणि शरीराचा संबंध सुटायचा असेल तर कर्माचा संबंध सुटला गेला पाहिजे. कर्माभाव झाला की जन्म संपला, आणि मग जन्म संपला की दुःख संपलंच. हा 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 तर सकळ दुःख धामे भुंजिताती, हा भुंजिताती जिये कर्मे. तर कर्म आहे तोपर्यंत दुःख राहणारच आहे महाराज. मग तुम्ही कर्म पुण्यात्मक करा का पापात्मक करा, पुण्य जरी केलेलं असलं तरी त्या पुण्याचं फल भोगण्याकरता सुद्धा जन्मच घ्यावा लागतो. आणि जन्म म्हटलं की सुरुवातच आनंदापासून आहे. प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास. येतवरी गर्भापासून सुरुवात करावी लागते. मग तिथं दुःखच दुःख आहे, गर्भाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. जन्मल्यानंतर लहानपणामध्ये दुःख असतंच, पुन्हा म्हातारपणाचं दुःख आहे, मध्ये रोगाचं दुःख आहे, आणि मृत्यूचं तर दुःखच दुःख. अशा प्रकार तेव्हा शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत, शरीर म्हणजे याचा अर्थ स्थूल शरीरच असा नाही हा, मुळात सूक्ष्म शरीर हे महत्वाचं आहे. नाही तर शरीर म्हणलं की लगेचच दावे फिवे घ्यायला असा नाही संबंध. याचा स्पष्ट हे करावं लागेल ना, कारण आता इथं सगळे ज्ञाती मंडळी काही अडचण नाही, पण ह्या मेमोरीवर सगळे चौकड ऐकल्या जातात ना. ते लोकांना दुःखाचं कारण बाबांनी शरीर सांगितलेलं आहे, चला मग शरीरच फेकून देऊ. तर शरीर फेकून नाही, सूक्ष्म शरीराचा संबंध संपवायचा. सूक्ष्म आणि कारण शरीराचा एकदाच नाश होतो. नाही, कारण शरीराच्या नाशानेच सूक्ष्म शरीराचा काय होतो, नाश होतो. स्थूलाचं काय नसतं, स्थूल एक गेलं तरी लगेच दुसरं तयारच राहतं. म्हणजे ज्यांनी आत्महत्या वगैरे केलेली असते, अपघाती जो मेलेला असतो, त्याला सुद्धा ते यातना शरीर तयारच असतं. जसं ते तुरुंगात गेलं की तिकडे त्यांचे कपडे तयारच असतात. ते हे कपडे घातले गेले की काढले की ते कपडे त्याला घालतात. तसं यातना शरीर असतंच. त्यामुळं स्थूल शरीराचा संबंध संपण्याचा आणि दुःखाचा संबंध संपण्याचा संबंध नाही. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, आणि मग कर्म आहे तोपर्यंत ही शरीरही घ्यावी लागतात, ते शरीरही तसंच राहतं. कर्म कशी काय संपायची? कारण महाराज मानव देहामध्ये कर्म होत नाही असा एक क्षणही जात नाही. नाही कश्चित क्षणमपी ज्यातो तिष्ठत्य अकर्मकृत. अकर्मकृत, कर्म न करता कश्चित कोणीही क्षणमापी, क्षणभर सुद्धा जातो केव्हाही न तिष्ठते, नाही राहू शकत. होतच राहतं कर्म. कारण त्या कर्माचे दोन प्रकार आहेत, कृत्यात्मक कर्म आणि अकृत्यात्मक कर्म. म्हणजे न करणं हेही काय आहे, कर्म आहे. न करण्यापासून पापही होतात, न करण्यापासून पुण्यही होतात. त्यामुळं शरीर मानव शरीर आहे आणि कर्म होत नाही असं कधी घडतच नाही. कर्म होतं महाराज एका शरीरामध्ये, एका आयुष्यामध्ये, एका मानव देहातल्या आयुष्यामध्ये एवढं कर्म होतं की ते पुढच्या करोडो जन्माला पुरतं. जन्म कोटी दुःखे
भोगी जीव ज्ञानोबराय म्हणतात, तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके, जन्म कोटी दुःखे भोगी जीव. त्याच्यामुळे शरीर आहे तर कर्म होणार, आणि कर्म झालं की जन्म घ्यावाच लागतो. कन्सेशन नाही महाराज त्याच्यामध्ये. असं नाही की कर्ज काढायचं आणि पुन्हा माफ करा म्हणून आंदोलन करायची, नाही चालत तिथं असं. शासनाकडे ठीक आहे, इकडं ईश्वराकडे नाही चालत. ते कर्म केलेलं आहे त्यांना भोगावंच लागतं त्याचं फल, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि मग कसं काय हे दुःख, म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे की आपण दुःखातून कधीच काय होऊ शकत नाही, मुक्त अपरिहार्य अशा प्रकारचं दुःख आहे असं झाला त्याचा अर्थ. कारण शरीर आहे तोपर्यंत कर्म होत राहणार, आणि कर्म झालं की जन्म दुःख, जन्म घ्यावे लागणार, जन्मामध्ये दुःख भोगावं लागणार. मग कसं कर्म, आपण दुःखातून मुक्त कसे होणार? आहे एक मार्ग आहे. काय मार्ग आहे? कर्म तर होतच राहतात, पण मग कर्म असं करायचं की त्याचं पाप पुण्य तयार नाही झालं पाहिजे. जीवनमुक्त आहे, त्यांच्या शरीराकडून कर्म नाही होत का? त्यांच्याही शरीराकडून कर्म होतं ना. शरीरही तोपर्यंत कर्म होतच राहणार. मग ते कोणाचंही शरीर असो, बद्धाचं असो किंवा मुक्ताचं असो, कर्म होतं त्यांच्याकडून. मग पण त्या कर्माचं पाप पुण्य त्यांना नाही लागत. कसं काय लागत नाही? त्यांचं असं आहे, ते जसं बी जमिनीत पडलं की ते उगवणार, पण ते भाजून जर टाकलं तर मग उगवत नाही. कांद्याच्या भागामध्ये जास्त करतात ना. आता ते मजुराची आता चौकडच अडचण झाली. तुमचा बाजारात भाव काय आहे, त्यांना मजुराला त्यांना काहीच घेणं नाही. ते म्हणजे आम्हाला एवढी मजुरी लागते. अवघड झालेली आहे शेती करणं. ते बाजारात काही भाव असो, तेवढी मजुरी घेतल्याशिवाय ते येतच नाहीत. आणि मग ते कांदे लावायला फार पैसे लागतात. मग काही शेतकरी काय करतात, पेरायला सुरुवात केली त्यांनी आता कांदे. म्हणजे कांद्याचं बी फारच बारीक राहतं, आणि ते जास्त दाट, कांदे दाट नाही चालत. मग त्याच्यात बाजरी कालवून ते पेरतात. बाजरी कालवून पेरल्यावर बाजरी नाही उगवायची का? ते बाजरी भाजून मग त्याच्यात कालवली जाते. बी जर भाजलं गेलं तर ते उगवत नाही. नाना बीजे आळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी नविरुड ती सिंचली आवडे तैशी. मग कुठल्याही कंपनीचं खत टाकलं आणि मग ठिबकनी दिलं काय किंवा स्प्रिंकलरनी पाणी दिलं काय किंवा पाटाने पाणी दिलं, कसं आवडे तैशी सिंचली. वाटेल तसं जरी पाणी दिलं तरी भाजलेलं जर बी पेरलं तर ते उगवत नाही. तसं कर्म करत असताना कर्तृत्व अहंकार आणि फलासक्ती याचा त्याग करून जर ते कर्म केलं तर आपण ते कसं शक्य आहे? जीवनमुक्ताचं ठीक आहे, बद्धाला अहंकार सोडून कसं काय तो कर्म करेल? नाही केलेल्या कर्माचा माणसं अहंकार घेते. काही संबंध नसतो, पण याच्यात एखादं चांगलं झालं की मग आम्हीच करावं म्हणतो. आता जे केलंच नाही त्याचं कसं, केलं नाही त्याचा जर अहंकार घेतोय तर स्वतः केलेल्या कर्माचा अहंकार तो कसं काय सोडेल? जीवनमुक्ताचं ठीक आहे, कारण ते तत्वयुक्त महाभाव गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते गुणाः गुणेषु वर्तन्ते. इंद्रिय विषयामध्ये अशा प्रकारचा व्यवहार करतात, आमचा काय संबंध त्याच्याशी? आपल्याला तसं थोडंच वाटतं की इंद्रियाला सुद्धा आपण आपलंच स्वरूप मानतो. इंद्रियाचं कर्म स्वतःकडे घेतो. कोण चाललाय? मी चाललो म्हणतो. आता चालण्याची क्रिया कोण करतोय? पाय करतात, कर्मेंद्रिय. तो पाय चालतात असं नाही म्हणत, मी चाललो. डोळे पाहतात असं नाही म्हणत, मी पाहतो. तोंड बोलतोय असं नाही म्हणत, मी बोलतो. असं प्रत्येक इंद्रियाशी आपला अभेद करून त्या इंद्रियाचं कर्म आपल्या डोक्यावर घ्यायची आपल्याला सवय लागलेली, आणि ते
तत्वज्ञानाचं ठीक आहे, आपलं कसं काय होईल तसं. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. मग अशा माणसाने काय करायचं, तर तशा माणसांकरता तुकोबाराय या अभंगामध्ये उपाय काय आहे. ठीक आहे, कर्म आपण करतो, म्हणजे अहंकार देहाचा आहे, त्यामुळं कर्म करत असताना पण कर्म केलं की ते देवाला अर्पण करायचं. कर्म झालं रे झालं, कृष्णार्पणमस्तू. भगवंतांनी तोच मार्ग सांगितलेला आहे, मधला मार्ग आहे. ते बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपदे, लय लांबचा आहे यो मधला अशा प्रकारचा मार्ग आहे हा, की यत करोशी यदश्नासी यज्जोहशी दादश, जे काही कर्म होईल शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्म बंधन, देवाला अर्पण करायचं. मग काय होतं, त्याच्याकडे जातं, ते त्याच्याकडे जातं. जर देवाला अर्पण करणे ही एक संकल्पना आहे महाराज, संकल्प आहे. कर्म करायचं आपण, पण कर्म झालं की कृष्णार्पण म्हणायचं. जेवलं तरी कृष्णार्पण म्हणायचं, कुणाला काही दिलं तरी कृष्णार्पण म्हणायचं. त्या पंढरपूरला एक माऊली होती, वारकरीणबाई होती, पण तिला ते तशा प्रकारची ती ही लागलेली, काही केलं की ते काय म्हणायचे, कृष्णार्पण. ते झाडून काढलं तर केर टाकताना ती सवय लागल्यामुळं कृष्णार्पण म्हणलं की तो केर याच्या डोक्यावर येऊन पडायचा. ते पुजारी म्हणायचे, आपण एवढं केर येतो कुठून. मग कोणीतरी सांगितलं, बहुतेक केर टाकताना कोणीतरी कृष्णार्पण म्हणतं काय की. मग त्याने ते पाहिलं, ती ही केरता टाकताना कृष्णार्पण म्हणत होती. त्या पुजाऱ्याला असा राग आला, काढ दिली मुस काढत द्यावी तिच्या. ते म्हणे कृष्णार्पण. मुस्कळात लावलं कृष्णार्पण, मला ते पळतच आलं तर देवाचा गाल फोन. जर असं केलं, कृष्णार्पण म्हटलं, ते कृष्णाला अर्पण होतं. म्हणून दूध उतू गेल्यावर सुद्धा काय म्हणत जावं, हे हसण्या करता नाही, सहज पावे नारायणी. आता गेलेलेच आहे ना, कृष्णार्पण म्हणायला तिथं सुद्धा दलिंदरपणा आहे आपला. झालंच नुकसान तर सरळ कृष्णार्पण म्हणा ना. हा, पावले ते म्हणा देवा, सहज सेवाया आणावी म्हणा ना, देवाला अर्पण करा. अहो म्हणजे खाली पडलं, तुम्हाला काय करायचं म्हणा ना, शास्त्र सांगताय ना म्हणा. देवाला अर्पण होतं महाराज. एखादं बाटली घेऊन चालला, पडली, सांडलं, कृष्णार्पण म्हणायचं. घरी आणल्यावर म्हणायचं कृष्णार्पण म्हणावं. आपण नुसतं म्हणून कसं काय, ते त्याला अर्पण कसं काय होईल. तर तुकोबाराय म्हणतात, आहे ते सकळ कृष्णाचे अर्पण. वास्तविकता आहे अशी आहे की कुठलीही वस्तू कोणाकरताही खर्च झाली तरी ती कोणाकरता खर्च होते, कृष्णाकरताच होते महाराज. म्हणजे समजा आता आपण खाल्लं, हा ते सुद्धा कृष्णार्पणच आहे. कसं काय कृष्णार्पण आहे, कारण तो जठराग्नीच्या रूपाने आत बसलेला आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम. झालं ना कृष्णार्पण. म्हणजे खाली जमिनीवर पडल्यावर गामाविश्यच भूतानी धारयाम्यसा, पृथ्वीमध्ये तो आहे. जनावराने खाल्लं तर त्याच्यातही तो आहे. असं कोणती वस्तू आहे, कोणतं स्थळ आहे, कोणती व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये कृष्ण नाही. त्याच्यामध्ये कृष्ण आहेस आणि त्याला ते अर्पण झालेलं आहे, मग कृष्ण अर्पण न म्हणायला काय अडचण. अखंड हे सकळ हे सकळामुखी सहज अर्पतसे मज एकी परी नेननियासाठी मूर्खी. महाराज, गंगेत आपण स्नान करतो, कमरे इतक्या पाण्यात उभा राहतो, हातामध्ये पाणी घेतो, सूर्याय स्वाहा आणि सूर्याच्या नावाने
ते पाणी टाकतो, म्हणजे पाणी गंगेचं पडतं गंगेमध्ये आणि नावं दुसऱ्याची घेतो. गंगायाम समर्पयामी म्हटलं तर काही अडचण नाही, कारण ते गंगेला समर्पण होतच आहे. तिथं खाली गंगा आहे, तसा सगळा परमात्मा आहे, सगळ्यात परमात्मा आहे, सगळ्या ठिकाणी तो परमात्मा आहे. त्यामुळं कोणी कोणतीही वस्तू जावयाला जरी हुंडा दिला, जावयाला जरी हुंडा दिला तरी जावयात सुद्धा कोण आहे? तो सर्वांच्या हृदय देशी त्याच्यात जावई कस काय बाजूला झाला? तेही कृष्णार्पण आहे. एखाद्या महात्म्याला दक्षिणा दिली त्याच्यातही परमात्मा आहे, तेही कृष्णार्पण आहे. घरच्या करता खर्च केला त्यांच्यातही परमात्मा आहे, तेही काय आहे? कृष्णार्पणच आहे, कृष्णार्पणमच आहे. कोणी एखाद्या जनावरांनी खाल्लं तेही कृष्णार्पण होतं. कुठलीही वस्तू कोणालाही अशा प्रकारची दिली गेली तरी सगळा हाच अशा नटलेला असल्यामुळं सहजच ते काय आहे? भगवद अर्पण होतं. म्हटलं मग आहेच ते कृष्ण देवाला अर्पण, मग म्हणायची काय गरज आहे? जर देवाला सहज काय होतंय? अर्पणच होत आहे, तर मग म्हणायची काय गरज आहे? आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, ते सकळ कृष्णाशी अर्पण आहे, पण म्हणायचे संकल्प महत्वाचा असतो. संकल्प महत्वाचा असतो. काय वाटतं तुम्हाला? एखाद्याने चालता चालता त्याच्या लक्षातही येऊ दिलं नाही, त्याचा खिसा कापला आणि त्याचे 11,000 रुपये होते गेले, आणि दुसऱ्याने 11,000 रुपये आणले पंगत घातली. आता पैसे तर याचे गेले आणि त्याचेही गेलेच की. म्हणून पंगत घालणारला जे समाधान आहे ते पैसे ज्याचे कापले गेले त्याला राहतं का? काय म्हणजे माझे पंक्तीत गेले, तुझे चोरण नेले, काही गेलेच ना शेवट. असं कसं काय? संकल्पाला महत्व आहे ना. संकल्पाने तर सृष्टी निर्माण केली महाराज. संकल्प सामान्य नाही. ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये काय मानलेलं आहे? संकल्प वादच अशा प्रकारचा मानलेला आहे. संकल्प महत्वाचा आहे. त्यामुळं जरी सगळं सहज कृष्णाला अर्पण होत असलं तरी तसा आपण संकल्प केला तर कृष्णार्पण केल्याचं फल आपल्याला मिळतं, आणि संकल्प नाही केला तर होईल त्यालाच अर्पण, पण फल नाही आपल्याला मिळणार. न कळता सगळं तसं कृष्णाला अर्पण आहेच, पण न कळता मन दुजे भावी, हे न कळाल्यामुळं सगळं कृष्ण आहे हे न कळाल्यामुळं, याचं अज्ञान असल्यामुळं मन दुजे भावी, सगळा कृष्ण आहे असं शास्त्र सांगतं. सर्वम कल्विदम ब्रह्म. आताच तुकोबारायांनी सांगितलं विष्णुमय जग. किती 2-4 अभंग गेले आतापर्यंत हाच सिद्धांत सांगणारे. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ, जेथे जेथे देखे तुझेच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. इथंही अशा प्रकारचं गेलेलं आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, याही अभंगामध्ये तो विषय आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभंगात स्पष्ट आहे. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण, याही अभंगात आहे. अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाची, याही अभंगात आहे. माझी आम्हीपणा झाला यावरी उगाणा, भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अभंग, याही अभंगामध्ये आहे. अशा अनेक अभंगामध्ये शास्त्राचा तो सिद्धांत आहे, संतांचा तो अनुभव आहे. पण सगळा परमात्मा आहे हे न कळाल्यामुळं, याचं अज्ञान असल्यामुळं मन द्वैताची कल्पना करतं. न कळता मन दुजे भावी, दुजे द्वैताची कल्पना करतं. पहिल्यांदा मी
देह याची कल्पना करताना एकदा देह मी असा झाला की मग तू, मग त्याच्यात लगेच 4-5 प्रकारचे भेद तयार होतात. जीवाशी आपला भेद आहे, जडाशी आपला भेद आहे, देवाशी आपला भेद आहे, जडाशी जडाचा परस्पर भेद आहे आणि जडाचा देवाशी अशा प्रकारचा भेद. असे 5 प्रकारचे भेद प्रतीतीला येऊ लागतात. कशामुळं? न कळता. सगळा कृष्ण आहे अशा प्रकारचं न कळाल्यामुळं, न जाणल्यामुळं मन द्वैताची कल्पना करतं. न कळता मन दुजे भावी. आणि एकदा दुजा द्वैत स्वीकारलं, देहाला मी म्हणला रे म्हटला की या अपराधामुळं, या गुन्ह्यामुळं 5ही भूत त्याच्याकडे धावून येतात. एखादं भूत लागलं एखाद्याला तर किती परेशान करतं. याने द्वैताची कल्पना केली की 5 भूत याच्या मागे लागतात. ते दुसरे भूत आहेत की नाही ते तुमचे तुम्ही पहा, पण ही 5 भूत तर नक्कीच आहेत. आणि ही साधी भूत नाहीत, यांना महाभूत म्हटलं जातं. महाभूत त्याची नावं आहे का? आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. ही 5 आहेत आणि ही महाभूत आहेत. महाभूत. आणि ही महाभूत दुज मानणाऱ्याच्या माग लागतात. नुसती माग नाही लागत, घेरतातच, त्याला झडपितातच, त्याचा ताबाच घेतात. त्याचा ताबा अशा प्रकारचे घेतात. मग हा भूतालाच मी मानतो. भूताला काय मानतो? मी अशा प्रकारचं मानतो. शरीर म्हणजे भूतच आहेत. शरीराला मी मानणं म्हणजे भूतानी झडपलेलंच आहे ते. सूक्ष्म शरीराच्या रूपाने भूतच असतं आणि स्थूल शरीराच्या रूपाने काय? भूत. अशा प्रकारचे पंचमहाभूताचं शरीर बनले नाही. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई, मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी, तेथे काय मी ते माझे. मनवनी पाठी भूते लागतील, म्हणून त्याच्या पाठीमागे भूत लागतात. आणि मग 5 जणी गिवसीत येती. 5ही जण त्याला शोधित शोधित येतात. कुठं आहे हो? कुठं राहतात हो? कुठं आहे हो? कुठं राहतात हो? म्हणजेच त्याला जन्म घ्यावा लागतो. तुझं भावलं, तुझी कल्पना केली, द्वैताची कल्पना केली रे केली की कर्म घडतो. आणि कर्म झालं की जन्म ठरलेला आहे. मनोनी पाठी लागतील भूते येती गिवसीत 5 जण. आणि एकदा याला भूतानी घेरलं रे घेरलं की मग ज्याचं आहे त्याला नाही देत. ज्याचे त्या वंचले, आठव न होता. ज्याचं आहे आठव न झाल्यामुळं, न आठवल्यामुळं त्याला ते मिळत नाही. आणि त्याला ते न मिळाल्यामुळं हा दंड भोगावा लागतो. दंड या निमित्ता कारण्या. हा दुःखाचा जो दंड आहे तो दंड या कारणामुळं, या निमित्तामुळं भोगावा लागतो. ज्याचं, कारण या सगळ्या जगातल्या वस्तूवर देवाची सत्ता, पांडुरंगाची सत्ता, आणि त्याचं असून सुद्धा त्याला देत नाही. माझ आहे म्हणतो. माझ म्हटला की चोर. यो भुंगते स्तेन एव सहा स्तेन हा एव. चोर मानलं जातं त्याला, चोर. आणि मग चोराला काय असतं महाराज? ती बरे पोलिसात
गेला तर उलटा बरा राहतो. वारकऱ्यात जर सापडला ना आणि दिंडीत असला, कुणी हात साफ करून घेतो बा. काही संबंध नसतो, त्याचं काही घेतलेलं नसतं, काही घेतलेलं नसतं, पण कुणी हानीत. या कारणामुळं तसं दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणलं की कोणी त्या यमाचा दूताचा ना आपला काही संबंध आहे का बरं, ते हात साफ करून घेतात. चांगलं हानी ते. तुकोबाराय म्हणतात, मारी ती तोडी ती जोडी ती. पहिलं हाणतात, मारी ती. त्यांच्या हातामध्ये काही हाताच्या छड्या वगैरे असतात का चामका असतात काय माहिती, असे चौग असे कोणून हानी ते. मारी ती. त्यांचं समाधान नाही. यातना शरीर असतं ते मरत नाही, किती हाण, फक्त दुःख होतं, मरत नाही. मग त्याला कुऱ्हाडीनं करवतीनं त्याचे तुकडे तुकडे करतात, तोडीत. पुन्हा ते जुळून जातं ते जरासंधासारखं. आणि मग तरी त्यांचा राग काही शांत होत नाही. टंगडीला धरतात आणि खाली आपटतात. त्याला जोडणं म्हणतात, जोडणं. दुसऱ्या वस्तूनं त्याच्यावर प्रहार करणं याला मारणं म्हणते, आणि त्याला उचलून दुसऱ्यावर आपटणं याला काय म्हणते, जोडणं. आता उपनेर निघाले. पूर्वी ज्या वेळेला हे सगळं धान्य घरीच तयार करत होते, त्यावेळेला मग ज्वारीचं हे करायचं तर ते कणस मोडायचे, त्या कणसाची अशी पोळ तयार करायची. तिकडून 10-12 माणसं, इकडून 10-12 माणसं, अशा काठ्या असायच्या ठरलेल्या. आणि ते मग त्यांनी तिकडून एक दणका मारला की त्यांनी काठ्या बाजूला करायच्या, आणि इकडून यांनी दणका मारायचा. याला म्हणायचं मारीती. ते लगेच कणसातून दाणे असे सर 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 ओढत राहत. करडी, तीळ, तर त्याचं तसं नसतं खळं. मग त्याच्या अशा मुठी घ्यायच्या, एखादी फळी वगैरे पुढं ठेवायची आणि त्याला त्याच्यावर हाणायचं, दाना दाना दाना. मग त्या बोंडातले सगळे धान्य असं बाजूला, त्याला जोडायचं, जोडी ते म्हणतात, जोडी. तेव्हा या ज्याचं आहे त्याचं आहे अशा प्रकारचं न कळल्यामुळं त्याला जर ते दिलं गेलं नाही तर मग चोर मानलं जातं ईश्वराच्या न्यायालयात. त्याला देहाला मी म्हणणारला सुद्धा चोर मानलं जातं. आपण सगळे चोरच आहे, गुन्हेगारच आहे तसे त्याच्या याने. कारण हे सगळं त्याच आहे. कारण उपादान करण्याची कार्यावर सत्ता असते, आणि सगळ्या जगाचं उपादान ईश्वर आहे. ईश्वरापासून पंचमहाभूत निर्माण झाली, पंचमहाभूतापासून ही सगळी शरीर स्थूल सूक्ष्म ब्रह्मांड तयार झालेलं आहे. त्यामुळं सगळ्यावर त्याची सत्ता आहे. म्हणून तर तुम्ही विश्वनाथ, जगदीश्वर, सर्वेश्वर असं जे मानलं जातं ते त्या उद्देशाने की तो या जगाचं उपादान आहे, म्हणून हे त्याच आहे. आता आपल्याला पाठवलंय त्या खायला म्हणून त्याला ते दिलं, तर हे लगेच माझं म्हणतो, लगेच सातबाऱ्यावर नाव टाकीतो. माझी जमीन आहे, तुझी कशावरून आहे, सातबारा. भल्या ग्रस्ता, तुझ्या बापाचा जन्म झाला नव्हता तेव्हा सुद्धा जमीन होती, सातबाऱ्यावर कसं काय तू नाव टाकलं रे? ठीक आहे, तर व्यवहार म्हणून टाकायचं, समजायचं नाही, काय संबंध नाही आपला. धर्मशाळेत राहिलो आपण, नाही तर आपलं मानायची काय कारण आहे. वाटे जाता गुंती माझी जैसा, काही नसतं संबंध महाराज या वस्तूचा आपला, काही नाही. आपलं हे सगळं ईश्वराचं आहे. आपण ईश्वराचे, ईश्वराचे आपण आहे, हे ईश्वराचं आहे.
अशा प्रकारचं म्हणून जर आपण हे राहिलं तर आपापच त्याला सगळं अर्पण होतंय. पण ज्याचं आहे त्याला ते काही दिलं जात नाही. पण नेहमी विनोदानी गोष्ट सांगतो ऋषी पंचमीची. ऋषी पंचमीच्या दिवशी महिला मंडळ उपास करतात. काय काय कशी का म्हणून प्रथा पडली काय मला नाही त्याच्या इतकं सांगता येईल. पण त्या दिवशी त्या उपासाला सगळं म्हशीचं लागतं. म्हणजे जिथं पूजा करायची तिथं शेण सुद्धा एरवी गाईचं वापरलं जातं पवित्र, पण त्या दिवशी गाईचं नाही, म्हशीचं शेण. दूध सुद्धा म्हशीचं, तुपही म्हशीचं शेण. आता त्या गावात म्हशी कमी उपास करणाऱ्या जास्त. म्हणजे सगळ्यांना सारवल्याशिवाय तिथं ती पूजा मांडता येत नाही. म्हशीचं शेण, त्याच्यामुळे म्हशीच्या शेणाला मागणी वाढली की भाव वाढला. उत्पादन कमी मागणी जास्त झाली की आपापच काय होतं, भाव वाढतो. बरं ते काय पाकिस्तानाहून कुठून आयात करूच तो सण निघून जातो. भलताच भाव वाढलेला. मग भाव वाढल्यानंतर तर त्या वस्तूचं संरक्षण करावं लागतं ना. चोऱ्या होतात, भाव वाढला की चोऱ्या होतात. कांद्याचे भाव वाढले तर ते कुठून तरी कांदे चोरून नेले. म्हणजे एरवी शेतातच पडले ना, कोण नाही पाहत त्याच्याकडं. भाव वाढले का कांद्याला सुद्धा राखण बसावं लागायला लागला. त्यांच्याकडे म्हशी होते, ते रात्रभर म्हातारी जशी काठी टेकूनच बसलेली. शेण पडलं की लगे उचलून दुकानात तोळ्यावर चाललं होतं. आता ते काही जनावराला विचित्र सवय राहते, ते दावणीवर आहे जोपर्यंत तोपर्यंत शेण नाही टाकणार. बाहेर पटांगणात गेल्यावर कार्यक्रम करणार. त्याच्यामुळं मग ते सोडून चारायला चालल्यावर सुद्धा ती बाई टोपलं घेऊन मागच. त्याच्यातली एक म्हैस उधळली. आता तिला वाटलं तिच्या मागं जावं की यांच्या मागं, पण बहुमताला मान देऊन ती मागच राहिली. पण काम बिघडलं. ती पुढं जाऊन तिनं एका घराच्या दारामध्ये कार्यक्रम आटोपला. त्या घराच्या बाईने पाहिलं, धन्य आजी दिन, खरंच मिळत नाही एवढं महाग चौकडून म्हैस आपल्या दारासमोर येऊन अशा प्रकारची शेण. लगेच ती टोपलं. मग त्यावेळेला टोपलं असं लोखंडी फिकंडी नाही, स्टीलचं घमेलं घेऊन आले. ते टोपलं, ती हात लावणार तोपर्यंत हिनं पाहिलं, हिनं मागू दिलं, ए बाई थांब. ती थांबली. ही सरासरा तिथपर्यंत गेली. शेणाला हात लावू नको. ती म्हणे का? आधी म्हैस तर निघून गेली. ती म्हणे का हात लावू नको? ती म्हणे माझ आहे. अगं सरक, तुझं कसं काय? माझ आहे. झालं. ती म्हणती माझं. लोटा सुरू झाल्या, झिंज्या सुरू झाल्या. बाकीची माणसं आली. अरे सणासुदीचं काय बायानं भांडता हे करा. का भांडता? एक म्हातारा माणूस आला. ती म्हणे बाबा तुम्ही सांगा, हे शेण ही म्हणते माझं आहे, मी म्हणते माझं आहे, कोणाचं आहे? वारकरी माणूस तुकाराम महाराजचे अभंग वाचणारा, खोटं बोलू नये. पण आता त्या दोघी ज्या वेळेला शेणावर सत्ता दाखवायला लागले त्यावेळेला त्याचं डोकं चक्र सरकलं. तो शेणाकडे पाहतो, यांच्याकडे पाहतो, शेणाकडे पाहतो. उगा आपल्याकडून खोटं जाऊ नये, विनाकारण निकाल खोटा लागला तर त्याचा दंड आपल्याला भोगावा लागेल. खाली वाकून त्यानं वास घेतला. मग निर्णय दिला, खरं सांगू, हा खरं सांगा, हे शेण तुझं नाही, तुझं नाही, चाल. हे बाईचं शेणच नाही, म्हशीचं आहे. कारण त्या शेणाचं उपादान कारण कोण आहे? म्हैस. याच्याकरता दृष्टांत. तसं हे सगळं जे जग आहे, जगातली प्रत्येक वस्तू आहे, या वस्तूचं उपादान कारण ईश्वर असल्यामुळं मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. तर हे ईश्वराचं अशा प्रकारचं आहे. पण हे न कळाल्यामुळं, हे याचा आठव न झाल्यामुळं ज्याचं आहे त्याला ते दिलं जात नाही. त्याचे त्या वंचले.
आठवण झाल्यामुळं त्याला ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं मग दंड तो भोगावा लागतो. तुकोबाराय म्हणतात या निमित्ता कारणे हा दंड, याच्यामुळं हा दंड आपल्याला भोगावा लागतोय. काय दंड? काळाच्या अधीन व्हावं लागलं. काळ असा नरड्यालाच धरतो. कशामुळं? मी म्हणतो म्हणून. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, काळे गळा चेपियल असं तो दाबलेला आहे. का? ते शरीराला मी म्हणायला लागले. मी दाबतो तो. पाहतो याचा अजून किती दिवस आहे. थोडा दाबितो, पुन्हा सोडतो ढिल्ला, तर लगे तरी ह्याचं मी चालूच राहत. आणि मग संपलं की चांगला दाब येतो. मग मरतो. मग मेला की पुन्हा जन्माला यावं लागतं, जन्माला की पुन्हा अशा प्रकारचं मरावं लागतं. तेव्हा हा देहाचा संबंध, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरणाचं दुःख जे भोगावं लागतं, तर त्याचं कारण हे आहे की ज्याचे त्या वंचले आठवण न होता. वास्तविक तसं पाहिलं तर हे सगळं त्याला आपोआप अर्पण होतंय. बस तसं समजून घ्यायचं आणि त्याला मान्यता द्यायची. काही नाही, आपलं काही नाहीये, हे सगळं ईश्वराचं आहे, ईश्वराकडे चाललेलं. ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणाशी. ज्याचं त्याला दिलं तरी देव महाराज एवढा म्हणतो की कृतज्ञ माणूस आहे. आमचं आम्हाला काय केलं? दिलं. लगेच मुक्त कर्मातून काय होऊन जातो? मोकळा अशा प्रकारचा होऊन जातो. असं याप्रमाणे मनवणी पाठी लागतील होते. येती दिवसीत 5 जणे.